ज्ञानाञ्जनं शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे मुखं करोति वाचालं पङ्गुलं यते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं वसुदेवसुतं देवतं सचाणूरमर्दनं देवकीं परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरु की निगाही गुरुवाक्य संपदा सेवा गुरु की योग्य आता नहीं मैं हर परिमात करने की शक्ति मुझे मिले मौत भी जो आनंद ही भोले आद्या गुरु की मान कर हरि काम करता जाएगा होगा नहीं उनको कभी शुभ कामना फल पाएगा निर्मोही गुरु पाया तब जन्म का साफल्य है शार्द का क्या करो वैशन शांति वैशन शांति कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव दत्तात्रेय जनार्दन स्वामी कनाथ महाराज ब्रह्मलीन वंदनीय जी महाराज की जय वैराग्य मूर्ति संत गाड़गे महाराज सब साधु परम पूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि या हरिभक्तपरायण हरिश्चंद्रजी देशमुख यांच्या या सद्विचार प्रवाह पेजवरती असलेला सर्व श्रोतृवृंद मी आपणा सर्वांना जयगुरु करतो, नमस्कार करतो. श्री हरिश्चंद्रजी देशमुख यांच्या स्नेहामुळे प्रेमामुळे या पेजवरती दुसऱ्यांदा आपल्या सर्व लोकांची सेवेची संधी मला प्राप्त झालेली आहे. काल एकादशी झाली, आज द्वादशी आहे. आमच्या अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत भगवान पांडुरंग तर यावर्षी या लॉकडाऊनमुळे जो या कोरोनाच्या महामारीमुळे आम्हाला घ्यावा लागला आहे, आम्ही सर्व लोक भगवंताच्या दर्शनाला नाही जाऊ शकलो. काही गेले, काही आपण आपल्या जाग्यावरती काल दिवसभर पांडुरंगाचं चिंतन केलं आपापल्या घरी जमेल त्या पद्धतीनं.
आता जे लोक गेले ते फार भाग्यवान आहेत, किंवा आपण घरी जे लोक बसलेलो आपण अभाग्य असं मानण्याचं काही कारण नाही. आपल्या अंतःकरणात काय आहे त्यावरती पारमार्थिक ज्याला भाग्य म्हणतात ते भाग्य आपल्या अंतःकरणाच्या दशेवरून प्रस्थापित होत असते. आमच्या अखिल भगवत भक्तांचा सिद्धांत आहे, तो आहे आमचा भाव. आमचा भाव कशा प्रकारचा आहे किंवा तो आम्ही स्थापित कशा पद्धतीने केला आहे यावर वरून भक्त आणि भगवंत यांचा जो संबंध आहे, निष्ठता आहे, ती भावावरती अवलंबून आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अशी कोवी लिहिली की भक्त तो विभक्तची नव्हे, तो एक रूपची होऊनी राहे. आणि भगवंत आणि भक्तात मधली हे जे द्वैत आहे ते द्वैत म्हणजे जे अंतर आहे मिटवण्याचं काम केवळ भावच करू शकतो. आपण नेहमी एक शब्द ऐकला असेल, एक शब्द आहे भावभक्ती. तो शब्द पुन्हा भक्तिभाव. म्हणजे ह्या दोन गोष्टी अलग अलग नाहीत. आणि परमात्मा ही भावापेक्षा निराळा नाही आहे. संत जनाबाईच्या भजनाचं हे एक पहिलं चरण आहे की देव भावाचा भुकेला. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की ईश्वराला भक्ताच्या भावाची भूक आहे. आता हा जो संतांचा सिद्धांत आहे, या सिद्धांतानं इतर सर्व काही भक्तीच्या नावावर किंवा परमार्थाच्या नावावर काही जे चालत असेल ते 2 नंबरमध्ये टाकलाय. भाव हा आमच्या संतांनी, आमच्या महात्म्यांनी माऊलीचं ते प्रसिद्ध वचन आहे की भावेविण भक्ती बळेविण शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती घडतच नाही. मग हा भाव कसा निर्माण करायचा किंवा हा कसा निर्माण होतो? कारण सर्वांच्या ठिकाणी सारखा भाव असत नाही. आता व्यवहारात बाजारातही आपल्याकडे भाव आहे. वांग्याचा भाव निराळा आहे, भेंडीचा भाव निराळा आहे, पालकाचा भाव निराळा आहे, मिरचीचा भाव निराळा आहे. ते निरनिराळे भाव आहेत त्याचे. तो व्यवहारातला भाव आहे. म्हणजे त्या भावाची सारखी किंमत नाही आहे. त्याची किंमत व्यवहारामध्ये वस्तू परत्वे आहे. पण परमार्थातला जो भाव आहे तो भाव मात्र अविचल आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भावाला निष्ठा नावाचा शब्द जोडलाय की निष्ठावंत भाव भक्ताचा ते स्वधर्म म्हणतात.
भक्त हा स्वधर्मरत असला पाहिजे. एका ठिकाणी तर तुकोबारायांनी हेही म्हटलं, भावाचं महत्व किती आहे हे त्यांच्या वचनावरून सिद्ध होते. ते म्हणतात, भाव धरी त्यासी तारील पाषाण आणि अंधश्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची एक जे सीमारेषा आहे ते तुकोबांनी बरोबर हेरली. आता वरवर पाहता जर आपण त्याचा तर आम्हाला अंधश्रद्धेकडे खेचतात काय असा भाव आमच्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. पण त्याच चरणामध्ये दुसऱ्या ओळीमध्ये ते असं म्हणतात, त्यांनी एक सीमारेषा आखली आहे श्रद्धेची आणि अंधश्रद्धेची. आमच्याकडे अभाव असल्यामुळे, कारण भावाच्याही दोन बाजू आहेत. भावाची एक बाजू आहे अभाव आणि भावाची दुसरी बाजू आहे प्रभाव. ते भाव धरी त्यासी तारील पाषाण. पण पुढं ते असं बोलले, दुर्जना सज्जन काय करी. जिथं परिपूर्ण अभावच आहे, काही लोक भावनाविहीन असतात, त्यांच्याकडे भावनाच नसते. आणि भावनेशिवाय तर मनुष्य व्यवहारातही जगू शकत नाही. मनुष्याच्या जीवनामध्ये बुद्धी आणि भावना या दोनचा मेळ असला पाहिजे. बुद्धी आणि भावनेचा तारतम्य किंवा त्याचा मेळ जीवनामध्ये जर असला तर मनुष्याचं जीवन व्यवहारात आणि परमार्थात, ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्हीकडे ते सुंदर होते. आपल्या मेंदूमध्ये एक भावनेचं केंद्र आहे, एक बुद्धीचं केंद्र आहे. मेंदूच्या मागच्या बाजूला भावनेचं केंद्र आहे. विज्ञानाला त्याचा काही शोध नाही. मनुष्याच्या मेंदूमधली बुद्धिमत्ता किती आहे याचा शोध विज्ञानाला आहे. की मनुष्याची बुद्धी कितपत आहे किंवा कितपत ते वाढू शकते. पण या भावनेच्या केंद्राबद्दल की विज्ञान बोलत नाही. अशुद्ध तर ती अंधश्रद्धेकडे जाऊ शकते. पण भावना जर विशुद्ध झाली, मी अशुद्ध आणि विशुद्ध म्हणून राहिलो, अशुद्ध श्रद्धेकडे जाण्याची तिची शक्यता आहे भावने. हे तारतम्य आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. पण आपली भावना जर विशुद्ध झाली, जसं एका भजनामध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की चित्त परम पुनीत बनेगा जब प्रभू, म्हणजे ते परम झाली, पुनीत झाली. त्या भावनेचा आवेग आमच्या चित्तामध्ये खेळला, ती शुद्ध झाली. तर विशुद्ध भावना म्हणजेच आम्ही त्याला भाव असं म्हणतो. भावात निष्ठा असणे हे साहजिकच आहे. जर निष्ठा नसेल तर तो भाव हा भाव ठरू शकत नाही. म्हणजे त्याचा आपल्या जीवनावरती प्रभाव उमटू शकत नाही, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येऊ शकत नाही. आपला भाव आपण निश्चित केला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये जो प्रभाव आला
त्याचं मुख्य कारण हे आहे की त्यांनी जो जो भाव भगवंताच्या बाबतीत प्रस्थापित केला त्याच्यावरती त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपली निष्ठा ठेवली. ते डळमळीत झाले नाहीत. म्हणून ते म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. या निष्ठेचा एक सुंदर अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलाय. बघूया. आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता. नेमनिया चित्ता पाचणी, नेमनिया चित्ता बाजणी, तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ ते ध्यान विडे. या अभंगामध्ये त्यांनी आणिक हा शब्द वापरला. आणिक म्हणजे शिवाय, इतर, इटीसी. म्हणजे त्यांनी ते 2 नंबरवर टाकलं. मग त्यांचा 1 नंबर काय आहे? 1 नंबर आहे त्याचा भाव. भावाशिवाय त्यांनी इतर कोणत्याही गोष्टीला महत्व दिलं नाही. ते म्हणतात आणिक दुसरे मज नाही. आता मला नको ते, माझ्या दृष्टीने ते नाहीच आहे. जगही हे माझ्या दृष्टीने नाही आहे. परमेश्वराची एकरूपता जेव्हा त्यांनी गाठली, ते म्हणतात ना की देव पाहण्याचे गेलो देव होऊन याची ठेलो, ही अनुभूती जेव्हा त्यांनी गाठली तेव्हा म्हणतात मला आता दुसरं काही नको आहे. आणि दुसरे दुसरे हा शब्द वापरा म्हणजे 2 नंबर. माझ्या चित्ताचा जो नियम आहे म्हणजे माझी जी निष्ठा आहे, नियम म्हणजे निष्ठा, अनुसंधान, त्यालाच काही मंडळी ध्यान असं म्हणतात. निशान, प्रत्यंच्यावरील बाण होतो नाही तो त्याचं ते निशाण लागलेलं असते. खरा धनुर्धर असेल तर त्याला दुसरं काही दिसत नाही. तुम्हाला ते अर्जुनाची कथा माहित असेल द्रोणाचार्याकडची. झाडावर पक्षी बसलेला आहे
आणि द्रोणाचार्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की या पक्षाचा डोळा फोडायचा. एक एक विद्यार्थी सारे धनुर्धर होते, धनुर्विद्या शिकणारे द्रोणाचार्याकडे. तुला काय दिसतं रे तुझ्या डोळ्यात? म्हणजे झाड दिसते. सोडला त्याला, पण नाही लागला त्याचा, कारण त्याला झाड दिसत होतं. फार मोठा मुद्दा आहे. तुला काय दिसते रे? झाडाची डांग दिसते. सोडला बाण, नाही लागला डोळ्यावर. काही लोक त्याच्यापेक्षा थोडे पुढे गेले. तुला काय दिसते? मला पक्षी दिसतोय. सोडला बाण, नाही लागला डोळ्याला. गेला पक्षीच्या शोधून. एखाद्या पक्षाचा एखादा पर कापलं सर. पण अर्जुनाला जेव्हा द्रोणाचार्यांनी विचारलं की अर्जुना तुला काय दिसतंय, म्हणजे कधी अनुसंधान निशाण लावल्यानंतर निष्ठा अशी असली पाहिजे. हे निष्ठेचं उदाहरण आहे. तुला काय दिसते? तर गुरुजी मला फक्त त्या पक्षाचा डोळाच दिसतोय, मला काही दिसत नाही. ते म्हणायचं आहे तुकाराम महाराजांना की आणिक दुसरे मजा नाही. आता माझ्या चित्ताचा जो नेम आहे, माझ्या चित्ताचं जे ध्यान आहे, त्याच्याशिवाय मला दुसरं काही दिसत नाही. चित्ताचा नेम म्हणजे निष्ठा. आपलं चित्त सदैव कशाचं चिंतन करते हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण चिंतन आपण मुखाचा राम राम म्हणून राहिलो, आपण हरी हरी म्हणून राहिलो, देवाचं भजन आपण करून राहिलो, पण आपलं चित्त कुठं आहे? आपण देवाच्या दर्शनाला मंदिरात चाललो आहे, पण आपलं लक्ष कुणीकडे आहे? लक्षभेद केव्हा होईल? आपल्या लक्षावरच जर आपलं लक्ष असेल, त्यालाच काही महात्म्यांनी अलक्ष असं म्हटलंय, तर लक्षभेद होईल. म्हणजे आपण ते लक्ष्यरूपच होऊ. तुकाराम महाराजांना त्याच्यामध्ये तेच सांगायचं आहे की देव पाहण्याचे गेलो, मग लक्षभेद त्यांनी केला. तुकडोजी महाराज तो विभक्तची नव्हे, तो एक रूपची होऊन राहे, त्याची ही व्याख्या आहे. एक रूप म्हणजे तो देवासमान होऊन जाते. संत साहित्यामध्ये त्या परिसाच्या त्या दगडाची बऱ्याच ठिकाणी कल्पना केली आहे. तो एक दृष्टांत संत साहित्यामध्ये पुष्कळ ठिकाणी. तो परिस नावाचा दगड, त्या लोखंडाचं काय होते? सोनं होते. तुकाराम महाराज म्हणतात की लोह परिसाची नस आहे उपमा. ही उपमा संत आणि भगवंताचा जो संबंध आहे हे कमी पडत नाही. हे उपमा काही तिथं काम देत नाही. हे उपमा ही परमेश्वर आणि परमात्मा मधला जो संबंध आहे तो संबंध प्रस्थापित नाही करू शकत ही उपमा. ते त्या लोखंडाचं सोनं करत असेल, तो कोणी परिस नावाचा दगड असेल, तो लोखंडाचं सोनं करतही असेल, पण ते लोह सरी परिसाची नस आहे उपमा. आणि पुढे ते असं म्हणतात की आपणासारखी करीची तात्काळ नाही, काळ वेळ तयार. आता इथं थोडस वंदनीय महाराजांनी ग्रामगीते मला मध्ये हे कुठेतरी सांगितलं आहे की परिसे सोने केले लोहाप्रती, परिसे सोने के ग्रामगीता, परिसे सोने केले लोहाप्रती, परिसे सोने केले लोहाप्रती, परी खापर नव्हे सोने निश्चिती, हे जाणावे तारतम्य. म्हणजे खापराचं काही सोनं होत नाही, होईल तर लोखंडाचं होईल, पण ते लोखंड फक्त सोनं होईल, ते परीस नाही होऊ शकत. म्हणून लोह परिसाची नस आहे उपमा.
त्या लोखंडाचं सोनं होईल, पण ते परीस नाही होत ना. भक्त आणि भगवंत याच्यामधला जो संबंध आहे, याच्यामधलं जे आकर्षण आहे, कारण जीव हा ईश्वराचा अंश, तो आपुला करी जितका विकास, तितका अवतार पदाचा याच लोकी जात असे संबंधनीय महाराज म्हणतात. आता दुसरं एक उदाहरण जर आपण पाहतो, लोहचुंबक आहे आणि लोह आहे, तुकडा त्या लोहचुंबकाच्या क्षेत्रामध्ये जर गेला तर लोहचुंबक त्या लोखंडाला खेचून घेतो. अर्थात त्याला त्याच्या आकर्षणाचं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये त्या लोह तुकड्याला प्रवेश करावा लागेल. प्रवेश नाही केला तर त्याला लोहचुंबकाकडे जाता येणार नाही. तर पहिला मुद्दा तर त्याचा हा आहे की हा तिथं प्रवेश करतो काय. सत्पुरुषांच्या संगतीचा जर लाभ घ्यायचा असेल किंवा त्यांची शक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांचं जे क्षेत्र आहे, क्षेत्र असे हे परमार्थाचे, पावन जीवन हो पतितांचे, किंवा पापी से भी पापी हो कोई जिसको जगाती हो लोक भी नहीं उसको भी उधारा बचन हमारा सद्गुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा जो जपता है जन्म सुधारा. तेही सांगितलं महाराजांना की पारस म्हणे लावे, कनक बनाकर किंमत लावे, पण संताचं कसं आहे, आप समान उजारा. जो प्रकाश संतांच्या ठिकाणी आहे तो प्रकाश ते त्यांच्या क्षेत्रामध्ये आलेल्या भक्तांच्या ठिकाणी ते प्रदान करतात, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. मी तुम्हाला त्या लोहचुंबकाचं जे उदाहरण सांगत होतो की त्याच्या क्षेत्रामध्ये जर लोखंडाचा एखादा तुकडा गेला तर त्या तुकड्याला स्वतः मग काही करावं लागत नाही, स्वतः मग मात्र त्याला काही करावं लागत नाही, घेते. आता काही काळ जर त्या लोहचुंबकाला भिडून राहिला तर, मी तर शब्द वापरतोय, निष्ठू शकते त्याच्यातून काही गडबडीनं. तो लोखंडाचा तुकडा काही काळपर्यंत त्या लोहचुंबकाच्या संगतीत जर राहिला तर त्या लोखंडामध्ये सुद्धा दुसऱ्या सुया किंवा बारीक खिळे ओढण्याची ताकद हे आपणासारखी करीत तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. त्या लोखंडातही त्या लोहचुंबकाची पावर येऊ शकते. तर हे आपणासारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे, त्याचा उदाहरण हा दृष्टांत आहे. तर ही जी निष्ठा आहे ही आमच्या संतांची जी निष्ठा आहे, संतांचा जो भाव आहे, त्यांचा जो हा स्वधर्म आहे, ते म्हणतात की आमच्या चित्ताचा नेम ठरला आहे आता की या जगामध्ये सर्वत्र परमात्मा आहे. माझ्या डोळ्यानं जे जे सर्व दिसते हे परमात्माची रूप आहे हे त्यांनी ओळखलं आहे. वेगळा भाव त्यांच्याकडे नाही आहे, वेगळं त्यांच्या डोळ्यानं काही दिसतच नाही आहे. कारण ते पहिलेच बोलले की आणि काही दुसरे मद नाही, आता नेमली आहे चित्तापासून आहे. आता ते माऊलीनं ज्ञानेश्वरी माऊली सोनिये जेमनी केले, जसुती होविले तैसे मैं जग धरिले, सब बाह्यभ्यंतरी सोन्याचा तारण सोन्याचे मनी. तर दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट आहे. किंवा तुकडोजी महाराज एका ठिकाणी बोलले गुरु शिष्य आई म्हणतात भ्रम, ही काही वेगवेगळे नाही आहेत. फक्त काही काळपर्यंत ती संगती, तो अनुभव, ती अनुभूती जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिथे वेगवेगळं आहे. हे गुरु शिष्य आहे भ्रम आहे म्हणतात. माऊलीने एका ठिकाणी या बाबतीत ओवी लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये. ते म्हणतात गुरुमुखे उद्वैत दिसी, गुरुच्या मुखातून काही शब्द बाहेर येतात
आणि त्याचा अनुभव आपल्याला होतो किंवा ते त्याच्यापासून आपल्याला प्रसन्नता निर्माण होते, त्याच्यामधून आपल्या मध्ये धारिष्ठ निर्माण होते, त्याच्यामधून आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये एक भाव अंकुरित होतो. पण माऊली असं म्हणतात की गुरुमुख हे उद्वैत ते आप स्वयंभू जे ते आपल्याजवळ असतेच. जे काही गोष्ट नवी नाही आहे. हे जे वंदनीय महाराज जे म्हणतात की गुरु शिष्य आहे भ्रम, ते आपल्या तुमच्याजवळ आहेच. फक्त गुरु ते तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करतात की गुरुमुख हे उद्वैत दिसे परी आप स्वयंभूती असे प्रत्यक्ष भाव लागे तरी आप सय म्हणजे ऑटोमॅटिक सहज सहज ते तुमच्या जवळच आहे. एखादी वस्तू आपल्या आजूबाजूला पडलेली आहे पण प्रकाश नाही. मोबाईल इथंच पडलेला आहे, मोबाईल बाजूलाच आहे पण अंधार आहे, लाईन गेली, पाहून राहिला कुठं दिसून नाही राहिला, काम आहे त्याचं. पण दुसरा कोणीतरी आमच्या राहुल सारखा माणूस आला आणि टार्च मारला, काय पाहून राहिला, अरे बा इथंच आहे, वस्तू आपल्या जवळच आहे. ते त्यानं नाही दिली वस्तू आपल्याला, वस्तू त्यांनी नाही दिली आहे, वस्तू तुमच्याच जवळ आहे. पण त्याच्याकरता प्रकाश लागतो आणि हा प्रकाश आम्हाला ते चैतन्य आमच्याकडे आहे, पण ते प्रकाशित करण्याची किमया सद्गुरु महात्मे संत आम्हाला देत. मग त्याचा नेम काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? थोडस त्या भजनाकडे जाऊया की आणि दुसरे मजा नाही आता नेमलिया चित्तापासून. काय चित्ताचा नेम आहे? एक ओवी दिली ज्ञानेश्वरी मध्ये, नखोनी केशवरी उभी जागते शरीरी तेही अवस्थांतरी पालटे ना. म्हणजे आमची जी चेतना आहे की आमच्या या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आहे. उभी जागे शरीरी, उभी जागे शरीरी म्हणजे तो चेतनेचा प्रवाह आमच्या नसानसामध्ये, आमच्या वृत्तीमध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या बुद्धीमध्ये, आमच्या भावनेमध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या मेंदूमध्ये वगैरे वगैरे आमच्या संपूर्ण इंद्रियामध्ये. नखात आहे तर मग आता काय राहिलं? नखासारखं तर निर्जीव एकही नाही आपलं. नखाला जर ब्लेड लावून कापून टाकलं काय, कैचीने केस कापले तर अंगार होते काय? बोट कापलं तर अंगार होते की नाही? बरं केसात रक्त आहे काय? नखात रक्त आहे काय? पण त्यात चेतना नाही काय? त्याच्यात प्राण, कैचीने कापलं तर त्याची आग होती म्हणजे प्राण नाही काय? त्याच्यात चेतना नाही काय? केस कैचीने कापलं म्हणजे आग होती, त्यात प्राण नाही काय? त्याच्यामध्ये चेतना नाही काय? आहे. त्याच्यामध्ये जर चेतना नसती तर नख वाढले, केस कशाला वाढले असते? तुम्हाला मी मुर्दा जर जमिनीत गाळला, हे ख्रिश्चन लोकांना माहित आहे, तर काही काळपर्यंत ते नख आणि केस वाढतात त्याच्या बेल्यावर. म्हणून ते म्हणतात की नखोनी केशवरी उभे जागे शरीरी या देहामध्ये ते तीही अवस्थांतरी पालटे ना. ते म्हणतात तुकाराम महाराज या अभंगामध्ये की पांडुरंग ध्यानी. सर्व संत एकच सांगतात, भाषा त्यांची वेगवेगळी असते, सांगण्याची पद्धती वेगवेगळी असते, पण सांगतात मूळ असते की पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. मनात पांडुरंग, मनात पांडुरंग, जागृतीत पांडुरंग, स्वप्नातही पांडुरंग. आपल्या स्वप्नात आला काय कधी देव नाही. आपण बोलतो एवढं मोठं ऐकून राहिलो, आपण एवढे मोठे टिक्क्या लावून तुरून, एवढ्या मोठ्या माळा आपल्या गळ्यामध्ये, एवढे भगव्या असतात, भगव्या टोप्या, स्वप्नात तरी कधी देवाला काय? त्याचं कारण असं आहे की आपल्या जागृतीतच देव नाही आहे.
आपण खऱ्या अर्थानं जागे नाही आहोत. म्हणजे ही जी निष्ठा आहे, हा जो भाव आहे, हा भाव आमचा प्रगल्भ नसल्यामुळे अजूनही आमच्या स्वप्नातही देव नाही. वास्तविक स्वप्नातला देव काही खरा नाही, पण निदान स्वप्नात बाकीचं काही दिसते त्याच्यापेक्षा तर बरा आहे. खरा नाही पण बरा आहे. स्वप्नातला देव खरा नाही पण आहे बरा. कारण स्वप्नात इतरही काही दिसते ना, ते 2 नंबरचं आहे झालं. देव जर स्वप्नात दिसला तर 1 नंबरचं स्वप्न पडलं. ज्याला आम्ही इष्टमन कलर स्वप्न असं म्हणू. व्यवहारच सारा स्वप्नात दिसून राहिला. वावर घेतला, जमीन घेतली, लागून न केलं, टमूक घेतलं, मिल घेतला, कारखाना बनला, आमदार झालो, गावचा सरपंच झालो. ते 2 नंबरचं आहे स्वप्न. ते 1 नंबरचं नाही आहे. ते राजस आहे. 1 नंबर आहे सत्वगुणी स्वप्न. 2 नंबर स्वप्न म्हणजे राजस स्वप्न. सत्व, रज आणि तम. म्हणजे श्रीमंती आली, आमदार झालो, खासदार झालो, पंतप्रधान झालो वगैरे वगैरे. कारखाना टाकला, खूप पैसे आले, सोन्याच्या अंगठ्या आहेत, लोक फुलाचे हार घालून राहिले, लोक पाया पडून राहिले. टेक्निकल आहे ते स्वप्न. आणि विषयाची काही स्वप्न पडते जीवाला. विषयाच्या अधीन जीव असल्यामुळे ते ब्लॅक अँड व्हाईट आहे. म्हणून महात्मे म्हणतात, सपने में तो दर्श दिखा दे कुछ धीरज. धीरज, फक्त धीरज भेटण्यासाठी तरी स्वप्नात तरी भगवंता येईल. म्हणजे ते कशाची पावती आहे? स्वप्नात देव आला, स्वप्नात आले, स्वप्नात महात्मा आले, स्वप्नात देवाचं मंदिर दिसलं, स्वप्नात कीर्तन ऐकून राहिलो, स्वप्नात देवाचं भजन म्हणून राहिलो, जसं तसं स्वप्नात 1 नंबरचं स्वप्न आहे. ते खरं नाही पण बरं आहे. ते पावती आहे की आपलं चित्त किंवा आपलं मन पवित्र आहे. पवित्र मनाची पावती आहे ते. महात्मे देवाला पकडतात बरोबर. देव सपने में तो दर्श दिखा दे कुछ धीरज बन जाए सपना भी तो. आता इथं तुकाराम महाराज सिद्ध नाही. सपने में तो दर्श दिखा दे कुछ धीरज बन जाए सपना भी तो किस विदा. जब निंदिया नहीं आए. म्हणजे हे स्वप्न बघत असताना मी झोपेत नसलो पाहिजे. आता स्वप्न कधी पडते? स्वप्न झोपेतच पडते ना. पण ही आमची सामान्याची स्वप्न झाली. संतांनाही स्वप्न पडतात पण ते जागृतीत पडतात. त्याला भाव समाधी असं म्हणतात. किंवा शास्त्रीय भाषेमध्ये त्याला दृष्टांत असं म्हणतात. की तेथे दृष्टांत होई अद्भुत कासाया करावी विश्वाची प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी. कोण म्हणे? देव म्हणे. देवनष्ट संतांच्या दृष्टांत. हा लक्षात ठेवा, हा साक्षात्कार नव्हे बरं का, हा दृष्टांत आहे. त्याला भाव समाधी असं म्हणतात. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये याच आषाढी एकादशीला वंदने महाराज ध्यानमग्न अवस्थेमध्ये असताना वंदने महाराजांना भाव समाधी लागली आणि जागृतीत त्यांना स्वप्न पडलं. म्हणजेच त्याला दृष्टांत असं म्हणतात. देवदर्शनाच्या 3 पायऱ्या आहेत. मी प्रथमतः तुम्हाला स्वप्न सांगितलंय की निदान स्वप्नात तरी आपल्या देव आला तर आपली काहीतरी सुरुवात. स्वप्नातही अजून आपल्या जर देव नसेल आला तर आपण अजून पुढे सरकलो नाही. आपण प्रवचन सुंदर करत असू. कदाचित 10-5 हजार लोकही आपल्या समोर बसलेली असतील आपल्या प्रवचनात. पण ते बोलण्याची प्रगती झाली. ते लोकांना सांगण्याची प्रगती झाली. ते लोकांना ऐकवण्याची प्रगती झाली, ऐकण्याची नाही. ऐसा आवाज ऐकला भीमे तरी ते ऐकण्याची तयारी होती ना. काय ऐसा आवाज ऐकला भीमे तिरी. आम्ही आमची तयारी ऐकवण्याची आहे.
तुकडोजी महाराजांची ऐकण्याची तयारी होती. कोणाचा आवाज? देवाचा. म्हणून ते मधुर आवाज ऐकला म्हणतात पुढं भीमे तिरी. आवाजही ऐकू येते ना त्या भाव समाधीमध्ये स्पष्ट अगदी. स्वप्न झोपेतलं नाही. आपले जे स्वप्न आहेत तर ते माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी दिलं की स्वप्न माझी प्रवास होता, काय पाय पंडूस होता. स्वप्नात 100 कोस चालला. स्वप्नात किती कोस चालला? स्वप्नात माणूस वारीत गेला. स्वप्नातली वारी गेला पंढरपूरला एकाच दिवसात पहिलं. आणि स्वप्नातून बाहेर आला. पण पाय दुखायला पाहिजेत की नाही? पाय का दुखत नाही? पाय का नाही दुखत? 100 कोस चालला ना तू, पाय का नाही दुखू राहिले? स्वप्न खोटं आहे. नाही मग पाय दुखायला पाहिजे ना. तर भाव समाधीमध्ये या सर्व गोष्टीची अनुभूती असते. सपने में तो दर्श दिखा दे कुछ धीरज बंद जाए, सपना भी तो किस विधी नाही आहे. आम्हाला भगवंतात झोप नसली पाहिजे. झोपेतलं स्वप्न आमच्या काही कामाचं नाही. म्हणजे ही दुसरी पायरी आहे. प्रथम तर स्वप्नात याला तर पुष्कळ आहे आमच्यासाठी. म्हणजे कुछ धीरज म्हणजे काही धीर येईल की आमचं मन थोडं पवित्र झालंय, आमचं चित्त थोडं शुद्ध झालंय. आता प्रभूच्या चरणामध्ये आम्ही लागतो. चित्त परम पुनीत बनेगा जब प्रभू शरण में काम क्रोध और दंभ भरा तो दूर दूर प्रभू रहता है. जितना जितना अनासक्त हो निर्मल प्रेम बहेगा. अशा प्रकारची धीरज झाली आहे. धैर्य आमचं वाढीच लागलंय. पण आता त्याच्या पुढची स्टेज आहे की आम्हाला आता हे झोपेत तर तू आला, पण आता झोपेत नको येऊ. सपना भी तो किसी विधाय जब निदिया नाही आहे. आम्ही जागे असलो पाहिजे. जागते. तुकाराम महाराजाले स्वप्नात आपल्या श्री गुरुनं उपदेश केला. ते हे स्वप्न होय. त्यांच्या गुरुनी त्यांना ते तूप मागितलं, कणिक मागितली वगैरे वगैरे. हे प्रत्यक्ष भाव समाधीमध्ये झालाय. पण ते त्यावेळेस तुकाराम महाराज झोपेल नव्हते. लक्षात ठेवता. ते जागतेपणीचं स्वप्न आहे. ते जागृतीतलं स्वप्न आहे. आणि याला महाजागरण असं म्हणतात. हे साधं जागते पण नाही. तुम्ही आपण जागे आहो की नाही. ह्या बकऱ्या दिसून राहिल्या, ह्या म्हशी दिसून राहिल्या, वावरात जावा, ह्या चपला पडेला आहे, नाताचं कसं होईल, बायकोचं कसं होईल. हे आमचं जागते पण हे पोरगा हसून राहिलं. हसू नको बाबा. आमचं जागते पण हे ती सांगणी गाऊन राहिली. खिडकीचा पट तुटला, मिस्त्रीला बोलवणार लागते, चक्कीवर दहीन घेऊन जावं लागते. हे आमचं जागते पण. संतांचं जागेपण म्हणजे महाजागरण आहे. संतांनाही संसार असतो. संसारात असतात, पण त्यांच्यात संसार नसतो. त्यांच्यातला आमच्यात फरक आहे. आम्ही परमार्थात असतो, पण आमच्यात संसार आहे. म्हणून आमचं जे जागतेपण आहे ते झोपेपेक्षा काही फार मोठं नाही आहे. आमचे पण झोपेपेक्षा काही, आमचं जे ज्ञान आम्ही म्हणतो ते की अज्ञानापेक्षा काही फार मोठं नाही आहे. आमचं ज्ञान अज्ञानाच्याच तोडीचं आहे. आम्हाला फक्त सांगता येते, आम्हाला लोकांना ऐकवता येते, पण आम्ही ऐकत नाही. कारण ऐकण्याची आमची तयारीच नाही. ज्यांची ऐकण्याची तयारी होती, वंदनीय महाराजांची ऐकण्याची तयारी होती, देवाचा आवाज ऐकला. तुकाराम महाराजांची ऐकण्याची तयारी होती, आपल्या सद्गुरूचा आवाज ऐकला. नामदेव महाराजांची ऐकण्याची तयारी होती, देवाचा आवाज ऐकला. नवे त्या भाव समाधीमध्ये प्रत्यक्ष त्यांनी दर्शनी घेतलंय. नामदेव महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, देवळा चरणी वाजवी तो देवळा वाजवी तो राधिका रे म्हणून स्वामी मुझा
हात खांद्यावरी भाविकेच्या रडीच्या देवडा चरणी वाजवी. देवडा म्हणजे दीड पायावर. काही लोक देवळा चरणी वाजवित असं म्हणतात हे भजन. देवडा म्हणजे दीड पायावर. हे भाव समाधीमध्ये संतांनी घेतलेले हे भगवंताचे दर्शन आहे. सगुण भक्तीशिवाय भक्ताला पर्याय नाही. निर्गुण परमात्मा खरा, पण सगुण परमात्मा बरा. परमात्मा निर्गुण खरा, पण निर्गुण परमात्म्याची भक्ती कशी करा? निर्गुण परमात्म्याची भक्ती करण्याचं काय साधन तुमच्याजवळ आहे? तुम्ही म्हणसाल बसा स्वस्त, काही विचारच करू नका. किती वेळ कराल असं? किती लोकांना हे शक्य आहे? करा, हरिपाठ करा, देवाचं नामस्मरण करा, हे बहुतेक लोकांना शक्य आहे. म्हणून अशा प्रकारचं वळण तुकाराम महाराज म्हणतात की पळ सकळा भाव तो विरळा. मी भावाबद्दल बोलतोय तुमच्याशी, मी तुमच्याशी बोलतोय. देव भावाचा भुकेला. ते म्हणतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती. तर पळले वळण इंद्रिया सकळा म्हणजे नंबर 2चा. दुसरा आता भावच नाहीये. कारण प्रत्येक इंद्रियाला आता ती माझी जी निष्ठा आहे, माझा जो भाव आहे, माझा जो स्वधर्म आहे, याप्रमाणे माझ्या डोळ्याला, माझ्या कानाला, माझ्या हाताला, माझ्या पायाला, माझ्या या कानाला, श्रवणाला सर्व 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 तीच माझी आता निष्ठा. आता माझ्या कोणत्याही इंद्रियाला दुसरं काही गोड लागत नाही. मी तर माझ्या श्वासातून पांडुरंगाचा ध्वनी चालेल, माझ्या कानातूनही पांडुरंगच मला ऐकू येईल, माझ्या डोळ्यानंही मला पांडुरंगच दिसेल, मुखातूनही पांडुरंगच माझ्या निघेल. माझ्या सर्वत्र इंद्रियांना आता ते वळण पडलं आहे. याला शुद्ध भाव किंवा निष्ठावंत भाव असं म्हणतात. आणि अशा प्रकारचा जो भाव आहे, हा भाव परमात्माला हवा. याची भूक आहे देवाला. पण याच्याशिवाय इतर तुम्ही काही करत असाल काय? आम्ही सोन्याचा मुकुट बसवला, आम्ही देवाला हिरे लावले, आम्ही नारळ घेऊन गेलो, आम्ही शेंदूर घेऊन गेलो, त्याच्या नाकात शेंदूर घातला, त्याच्या पायाला शेंदूर लावला, फुलाची माळ लावली, नारळ फोडलं, कुटके केले, लोकायले वाटले, शेंदुराचे हात आम्ही त्या देवळाच्या भीतीले पुसून टाकले, काही राहिले सुईले आमच्या धोत्राले पुसले. हे जे पलीकडचं तुमचं काय जे असाल, हे तुम्ही कितीही जन्म करत गेले तर देव म्हणते मला हे नकोच आहे ना. त्याची भूक नाही ना. हा, कारण भूक नाही. घरी एक संत गेले, मग महात्मे आपल्या घरी आले. मग त्याला सांगितलं, मग त्याची येथेची पूजा वगैरे हे ते झाली आणि पंचपक्वान्न बनायला लावलं. ताटं वाढले. हा महात्मा जेवे नाही. या राजानं पहिले सांगितलं होतं की महात्मा आपल्या घरी आले तर काही कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे 56 प्रकारचे भोग, म्हणजे 56 प्रकारचे व्यंजन, म्हणजे 56 प्रकारचे खाण्याच्या वस्तू. त्याच्यात जिलेबी आली, लाडू आली, त्याच्यामध्ये बासुंदी आली, भजे आले, वडे आले, सारं आलं त्याच्यामध्ये. की 56 प्रकारचे भोग, म्हणजे 56 प्रकारचे भोग ते चवीचे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चवीचे पदार्थ बनवले, वाट वाढले. त्या राजा म्हणे आता बुवा या बुवानं सुरू केल्या सुरू शकतात. आधी की 2-4 लोक होते, तर हे बुवाचे शांतीपाठही म्हणायला तयार नाही. हे महात्मा शांतीपाठ म्हणून जेवण करायला लागते. ओम सहनावतु सहनो भुनक्तु स्वामीरम कर्वावै तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषाय ओम शांत वगैरे म्हणा लागते. नाही तर्पण वगैरे करावं लागते, चित्राहुती करावं लागते. नंतर महात्मा लोक जेवण करतात. ते हे पाहून राहिले. राजा म्हणे बा महात्मा आहे कसं काय? अर्धा घंटा झाला बसेलच आहे.
ते भोजन थंड होऊन राहिलं. महात्मा त्या राजाला हात जोडले, बोले महात्मा जी बोले भोजन परोसा है तो भोजन करो. सब लोग मंडली बैठी है भोजन के लिए. बोले वो नहीं है. स्वयंपाकाची इकडे नजर टाकली की त्याच्यात काय नाही. ते म्हणून ते सांगत कोण ते स्वयंपाकी, त्या घरातल्या राण्या, ते स्वयंपाक घरातले ते कर्मचारी, म्हणजे सभा आहे म्हणून सर्व केलं. तो राजा म्हणे प्रभुजी भोजन कीजिए ना. वो नहीं है. राजा पेटात पडला की एवढा 56 प्रकारचे भोग या महात्म्यासाठी आपण केले. शेवटी राजा बोले महात्मा जी आप बता तो दीजिए क्या नहीं है. बोले भूख नहीं है, भूख नहीं है, भूक नाही. काय कामाचं. देवालयात तुमच्या नारळाची, अगरबत्तीची, मुगुड सोने, ते काय 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 तुम्ही देवालय तुम्ही तुमच्या काम करता. पैसे असले तर हिरे लावा, पैसे असले तर सोना लावा, पैसे कमी खिशात असले तर 5 रुपयाचा शेंदूरच घेऊन जा. ज्याच्या जसं जसं काम आहे. हा ज्याच्यावर जास्त पैसे तो 500 रुपयाचा हार घेऊन जाते. ज्याच्यावर पैसे नाही तो म्हणते तू याला 500चाही माझ्या कामाचा नाही, तू 10 रुपयाचाही कामाचा नाही. ते नको, ते तर देवाचंच आहे ना. हिरे सोनं नाणं नारळ उदबत्ती हे केलं कोण आहे. हे संपत्ती कोणाची. हे तुम्ही बनवलं काय. हे नारळ तुम्ही बनवलं काय, सोनं तुम्ही बनवलं. हे तर देवानंच तुम्हाला दिला, तुमच्यासाठी दिला आहे. ते घ्या ना. ते म्हणतात ते मीच तुम्हाला दिलं, मास तुम्हाला देऊन राहिले का. बरं त्यात आपली वृत्ती अशी आहे की आवळा देणं भोपळा घेणं. हा हार 100 रुपयाचा पाहिजे देवा, महापोराचा नंबर लागला पाहिजे बुवा MBBS साठी. म्हणजे द्यायचा आवळा घ्यायचा. तर हा जो भाव आहे ते वंदनीय महाराजांनी मोठ्या प्रकारे त्याने बदललं की ही का भक्ती खरी पडते म्हणून बाहेरी बाहेरी वगैरे वगैरे. ते भजन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सर्व विदित आहे. ते वृत्ती स्वानापरी वगैरे वगैरे की आपली जी आपण एकत्रित करून एक आविष्कार आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या ठिकाणी पक्क्या भावाचा जो निर्माण करत असतो त्याची निष्ठा आमच्या. ते तुकाराम महाराज सांगतात की पळले वळण इंद्रिया सकळा. सकळा म्हणजे सर्व इंद्रियांना, सर्व इंद्रियांना सकळा हा शब्द वापरायला लक्षात ठेवला. कोणतंही इंद्रिय तुकाराम महाराजाचं असं सुटलं नाही की त्याच्यामध्ये हे निष्ठा नाही आहे पांडुरंगाची. म्हणून ते म्हणतात विषय तो त्यांचा झाला नारायण. वंदनीय महाराजांना ग्रामगीतेमध्ये एक लिहिलं आहे भक्ती की दयाची दृष्टी वृद्ध झाली, ती विषयातून उन्मनीकडे गेली, दयाची समाधी सुखे डोलली अखंड. का ग्रामगीता. दयाची दृष्टी वृद्ध झाली, ती विषयातून उन्मनीकडे गेली, दयाची समाधी सुखे डोलली अखंड कार. एकही इंद्रिय म्हणतात तुकाराम म्हणत सुटलं नाही. पळवले वळवलं इंद्रिया काय म्हणतात. 2-4 इंद्रिया, काही इंद्रियाचे नावं सांगितले काय. नाही नाही नाही. सकळ म्हणतात, सकळ इंद्रिय. आता बघा बरं, आपल्याला 2 डोळे आहेत, 2 डोळे आहेत. एका डोळ्यानं हे 2 बोटं दिसून राहिले. एका डोळ्यानं हे बघा माझ्याकडे, एका डोळ्यानं. मग 2 डोळ्यानं किती दिसायला पाहिजे. गणित गणित 4 म्हणते बरोबर. 4 दिसतात काय म्हणजे एकाही डोळ्यानं तेवढं दिसते, दोन्ही डोळ्यानं तेवढं दिसते. एका डोळ्यानं 2 बोटं दिसून आले, 2 डोळे उघडले तर किती दिसायला पाहिजे. 4 नाही, 2च दिसते. म्हणजे जेवढं 2 डोळ्यानं काम होते तेवढंच काम एका डोळ्यानं होऊन राहिलं, पण तरी 2 डोळे दिले देवानं. मुद्दा असा आहे की काम त्याला डोळ्याला काम कोणतं आहे. बरं डोळ्याला जेवाचं काम आहे का. जेवाचं डोळ्याला आईस कांडी खायचं. फक्त पाहणे, पाहण्याशिवाय दुसऱ्या डोळ्याला काम नाही. मग एकाही डोळ्याने तेवढंच दिसते आणि दोन्ही डोळ्याने तरी 2 का दिले. तर मुद्दा असा आहे की भरपूर पहा.
रूप पाहता लोचनी सुख झाले हो. दोन कान दिले, एक कान बंद असला, आता मोबाईल तर एकाच कानात घालतात तर तिथे वेळेत ऐकू येते, किंवा कान एक बंदही केला तरी ऐकू येते, तरी दोन कान दिले. कशासाठी दिले? भरपूर ऐका, ऐका ना, भरपूर चांगल्या गोष्टी. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. नाकाले दोन छद्र दिले. भरपूर सकाळी उठा ना, 3, 3:30, 4 वाजता उठा, बाहेर फिरायला निघा, भरपूर श्वासोश्वास घ्या. 2 छद्र, एकही छद्र बंद असला तरी श्वासोश्वास होते. आता पडसा झाला आपल्याला, एक नाकपुडी बंद होते काय, मरते काय माणूस? पण तरी 2 छद्र दिले. भरपूर श्वास घ्या, प्राणायाम करा. पूरक, कुंभक, अनुलोम विलोम काय काय करायचं ते करा ना. त्याच्यासाठी दिल्यानं 2 छद्र. इकून श्वास घ्या, इकून सोडा, मग इकून सोडा, निकून घ्या, मनात थांबवा. त्याच्यासाठी एका छद्रात जमलं असतं काय? आता किती झाले हो इंद्रिय? 2. आपल्या शरीराला 9 खिडक्या आहेत. किती? आपल्या शरीराला 9 छद्र आहेत. त्याच्यापैकी किती झाले? किती झाले हो आता? 2 2 2 किती झाले? 6 झाले ना छद्र. आता किती खिडक्या राहिल्या अधिक शिल्लक? 9 आहेत. 9 छिद्र आपल्या शरीराला आहेत. आणि 10वं इथं आपल्याला द्वार आहे, त्याला दशमद्वार असं म्हणतात. तिकडे आपल्याला जायचं नाही. आता तो लांबलचक विषय. आता हे आलं एक छिद्र, तोंड. तोंड किती आहेत आपल्याला? एकच आहे ना. बरं, तोंडाले काम 2 आहेत म्हणते हा पोरगा. कोणतं काम आहे? 2. एक जेवण आणि एक बोलणं. वा वा वा, सुंदर. हा पोरगा समोरचा आमचा नातूच ह्या. तर एक जेवायचं काम आहे म्हणते, एक बोलायचं काम आहे. आतापर्यंत कसं होतं? काम 1, इंद्रिय 2. फक्त पाहतच काम, तरी 2 डोळे. फक्त ऐकायचंच काम. यानं पाहता येते का कानानं? बरं, कानानं कोणता खोदता येते का? त्याला काम तेवढंच आहे. पण कोणी बोललं ते ऐका, कोणी आवाज ध्वनी येत असेल तो फक्त आतमध्ये आपल्या घ्या. पण तरी काम 1, अवजारा दिले 2, म्हणजे इंद्रिय दिले 2. म्हणजे भरपूर भरपूर पहा, भरपूर ऐका, भरपूर श्वास घ्या. पण आता इथं उलट झाला आहे. आता इथं इंद्रिय 1च आहे आणि कामं किती आहेत? 2. म्हणजे आता थोडा विचार करावा लागेल. आता इथं हा विचार करावा लागते की 2 कामं आहेत, 1 इंद्रिय आहे. कमी बोला, कमी जेवा, तब्येत चांगली राहील. कमी जेवल्यानं तब्येत तुमची चांगली राहील. कमी बोलल्यानं समाजात तुमची माणुसकी राहील. मितभाषी म्हणतात त्याला. म्हणजे थोडक्यात बोला, कमी बोला, जास्त भादर करू नका, आणि जास्त पोट फुगेवर पर्यंत जेवू नका. किती खिडक्या झाल्या? 7. आता खाली अधिक 2 आहेत. आता पुढच्या काही मी सांगत नाही. याच्यावरून हा अंदाज आपण बांधून घ्यायचा. आता आतापर्यंत तुम्हाला जे ऐकवलं, हा इंद्रियाचा म्हणजे हे विज्ञान, इंद्रियाचं विज्ञान, की जिथं काम 1च आहे आणि इंद्रिय 2 आहेत. जिथं काम 1च आहे आणि इंद्रिय 2 आहेत, तिथं त्या इंद्रियाचा उपयोग भरपूर करावा, असा त्याचा अर्थ. डोळ्याचं काम 1च आहे, फक्त पाहण्याचा भरपूर उपयोग करा. डोळ्याचा भरपूर पहा. माऊलीचा तो प्रसंग बघत आहे की रूप पाहता लोचनी सुख, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. कान तुम्हाला 2 दिले, काम फक्त 1च आहे. कानाचं काम जेवणं नाही, त्याच्याकडे ड्युटी आहे फक्त ऐकणे. मग 2 इंद्रिय तुम्हाला दिले, भरपूर आहे का? श्रवण भक्ती करा. श्रवण भक्तीनंतर मग कीर्तन भक्ती आहे. पहिले ऐकावं लागेल ना. प्रथम भक्ती आहे श्रवण. माऊली ज्ञानेश्वर महाराज या श्रवण भक्तीच्या बाबतीत असा उल्लेख करतात की ही भक्ती एवढी श्रेष्ठ आहे, पण तुम्ही ते तिचं तारतम्य ठेवून तुम्हाला ते करता आली पाहिजे. मी मगाशी बोललो की आम्ही फक्त ऐकवणारे आहोत, आम्ही ऐकत नाही. तुकडोजी महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज
ते ऐकवणारे तर होतेच, पण ते ऐकणारी होते. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये असा उल्लेख केला आहे की मनाचा मारू न करता, ही भक्ती करायसाठी मनाला मारावं लागत नाही. आता मला जरा इथं बोलावं लागते तर मला माझं मन मारावं लागते की माझं जेवण जास्त झालेलं नसावं, मी संडास वगैरे करून आलेला असावा, मला लघवी वगैरे मदत नाही आली पाहिजे, मी तासभर 2 तासभर एका आसनावर असा पद्धतशीर बसलो पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे मला माझं मन. आणि आता तुम्ही बसले लोक, तुम्हाला काय बरं, मला थोडासा आता विचारही करावं लागतं काय बोलायचं बा पुढे. आता भगवंताच्या कृपेनं तो झरा वाहते तो ते भाग्य नाही राहणं, पण काही चुकलंही नाही पाहिजे ही एक टेन्शन आहे. काही चुकीचंही आपण नाही बोललो पाहिजे, म्हणजे मनाला मारावं लागतं. बरं, आता तुम्ही ऐकणारे जे लोक आहे इथं काही 10-5 लोक तुम्ही ऐकणारे म्हणजे समोर आहे तर, आणि इंद्रिय दुःख नाही, तुमच्याकडे इंद्रियाला दुःख आहे ऐकलेलं, मस्त तुम्ही बसायला रेटूनच मी आपला चालू जाऊ, मग तोंड चालू आहे आणि माझी शक्ती नष्ट होत आहे बोलताना, तुम्ही फक्त मस्त बसलेला आहे. काय करा, मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता. पुढे ते म्हणतात येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, आयता मोक्ष रेडीमेड काचगुंड्या करायचं काम नाही. तिकडून दुकानातून शर्ट आणा सांगा त्याला. कीर्तन भक्ती रेडीमेड नाही आहे. कीर्तन भक्ती प्रभूचरणामध्ये वंदन दास्य वगैरे वगैरे ज्या भक्ती आहेत, 9विधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. साऱ्या ज्या भक्ती त्या सगळ्यात याच्यात काचगुंड्या करावं लागतं. हे आयता आहे म्हणतात. म्हणून ते तुकडोजी महाराज म्हणतात अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. तर त्याच्यासाठी फक्त श्रवण करावं लागते आणि त्या श्रवणाचं चिंतन करावं लागते, अंगी त्याचा निधीदास ठेवावं लागते, तसं झालं. म्हणून ते म्हणतात मनाचा मारू न करता आणि इंद्रियात दुःख न देता येथे मोक्ष असे आयता श्रवणाची, म्हणजे आयता म्हणजे रेडीमेड. तो काही तुम्हाला काहीच करायचं काम नाही, फक्त ऐका. पण ऐकण्याची तयारी खूप जबरदस्त लागते. जे खरोखर खऱ्या दृष्टीने जे ऐकतात ना ते मग ऐकतात. म्हणजे या शब्दाचा काय अर्थ, संत जे जया सांगती तैसेशी जे जनवागती तयांचाच उद्धार होतो जगती ऐशी असे, याला ऐकणे असं म्हणतात. त्याप्रमाणे वागणे. आम्ही ऐकतो पण ऐकत, म्हणून मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता इथं मोक्ष असे ऐकता श्रवणाचे. ते म्हणतात तुकाराम महाराज की पळले वळण याच्यापेक्षा वेगळा भाव आता माझा नाही. कोणता भाव, म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग, जागृती स्वप्नी सुषुप्ती प्रत्येक, आणि जागृती तिन्ही अवस्थेतच नाही तर माझ्या प्रत्येक इंद्रियात सुद्धा. की जी नखोनी केशवरी उभी जागते शरीर ते तीही अवस्थांतरी पालट्याना. किंवा माऊली दुसरी एका ठिकाणी म्हणतात तैसे मनपण मुदल जाय ते अहंभाव दिक्य आहे, म्हणून मी शरीराची ब्रह्म होय अनुभवितो, त्याच्या अंगावरचे केसही ब्रह्म आहेत. ही अवस्था आमच्या महात्म्यांची होती. आणि त्या पांडुरंगाच्या वर्णन करताना त्या अभंगामध्ये म्हणजे त्यांची जी निष्ठा आहे ते पाकशी आहे, अविचल आहे. आता ह्या आमच्या महात्म्यांनी देवाच्याही काही अवस्थेचं वर्णन केलं आहे. बहुतेकांनी विठ्ठल म्हटलंय, तो हा विठ्ठल बरोबर, तो हा माधव बरोबर. विठ्ठल म्हणजे तो विटेवर अटल उभा आहे म्हणून विठ्ठल. विठ आणि परमेश्वराची अटलता, अटळ तसं न टळता युगे 28 विटेवरी उभा. उभा म्हणजे काय, उभा म्हणजे सावध जाग, प्रत्यक्ष. उभा म्हणजे फक्त झोपेला उठून उभा, उठ उभा हो म्हणतात तुकडोजी महाराज त्या एका भजनामध्ये. उठल्यावर तर माणूस उभा होते, सक्रिय होय. आता कटेवर हात ठेवून ते भगवान सक्रिय आहे, वास्तविक कोणती क्रिया दिसत नाही. काही हातामध्ये सुदर्शन चक्र नाही आहे पांडुरंगाचे, काही धनुष्यबाण नाही. ते भगवान कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन होतं, रामाच्या हातामध्ये ते धनुष्य होतं. इथं तर आणि पुन्हा समचरण आहे. तिकडे तर ते
नामदेव महाराजांना वर्णन देवाचं केलं तेव्हा भगवान कृष्णाचं देवळा चरणी म्हणतात, तेव्हा 1.5 पायावर म्हणतात ते पायावर पाय ठेवून उभा आहे देवळा चरणी. तिथं समचरण आहे, दोन्ही पाय सरळ आहेत. तुकाराम महाराज भगवंताला अलिप्त ठेवतात. जसा एक प्रकाश आहे, ट्यूबलाईटचा प्रकाश आहे. ग्रामगीता काही लोक वाचून राहिले प्रकाश आहे म्हणून, काही लोक ज्ञानेश्वरी वाचून राहिले, काही लोक भगवद्गीता वाचून राहिले. एका हॉलमध्ये कोणीतरी कलेक्टरचा माणूस आहे, कर्जमाफी काही होणार आहे म्हणते, तर त्याच्यासाठी मिटिंग आहे. लोक हॉलमध्ये जमा झाले, ग्रामपंचायत खूप लोक झाले, आपापल्या ग्रुपनं बसायला आहे. मग आता त्याला आलाच नाही, अजून रात्रीचे 11 वाजले, आता कर्जच माफ होऊन राहिले, तर थांबाताला गेलं. मग कोणी ग्रामगीता काढली आपल्या वाचून, काही काही एका कोपऱ्यात लोकांनी जुया खेळावा मांडलाय, ते पत्ते पाहून राहिले. काही ग्रामगीता वाचून राहिले, काही जुवा मांडला. काही अरे पत्ता पायासाठी लाईट लागते ना, तिरी आहे की पंजी आहे की छक्की आहे, उतार लागला की काय पल्लास लागला, फ्लॅश लागला की कलर लागला की परेल लागली, हे पाहासाठी. बरं पत्ता जास्त खोलता नाही, दुसऱ्याला दिसलं नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी लाईट लागते. ग्रामगीता वाचासाठी लाईट लागते, भगवद्गीता वाचासाठी लाईट लागते, ज्ञानेश्वरी वाचासाठी लाईट लागते. लाईट आहे म्हणून हे सगळं करून राहिलं ना. लाईन गेली, ग्रामगीता वाचता येणार नाही, ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, जुवा खेळता येणार नाही. बरं त्या लाईटचा याच्यात काही संबंध? ते आहे म्हणून हे करता येते, हे बरोबर आहे. पण तुम्ही ग्रामगीता वाचता की जुवा खेळता, याचा दोष त्या लाईटवर नाही, हे बरोबर आहे. तुम्ही त्या प्रकाशामध्ये तुम्ही ग्रामगीता जुवा खेळता, तुम्ही काय करून आले की हे त्या लाईटला काही माहित नाही आहे. त्याचं काम फक्त एवढं आहे की तुम्हाला प्रकाश देणं. ईश्वराचं काम एवढं आहे की ही जी सृष्टी आहे, या सृष्टीचा आधार ईश्वर आहे. म्हणून एक ओवी वंदनीय महाराजांना ग्रामगीतेमध्ये दिली की देवे निर्माण केली, आपल्या काय म्हणते, या जगाला सुंदर करा देवानं, हे तुम्हाला जग दिलंय, अशा प्रकारची एक ओवी आहे. सद्बुद्धी दिली मानवा. हा आपल्या परीनं या जगाला तुम्ही आता दुरुस्त करा, तुम्हाला काय काय करायचं आहे ते. हे सृष्टी प्रदान केली आहे परमेश्वरांकडून, आणि या सृष्टीचा संबंध आधार तो आहे, त्याच्यामुळे हे चालू आहे, हे बरोबर आहे. पण आता करावं लागेल तुम्हाला. आता तुम्ही त्या प्रकाशामध्ये ग्रामगीता वाचा तर त्याचं फळ तुम्हाला भेटेल, त्या प्रकाशामध्ये तुम्ही जुवा खेळाल त्याचं फळ तुम्हाला भेटेल. त्याच्यात त्या प्रकाशाचा तसंच ते तुकाराम महाराजांना सांगायचं आहे की तुका म्हणे नेत्री केली ओळख, हे मी ओळखलं म्हणतात. माझ्या डोळ्यानं मी जे हे रूप पाहून झालं, हे मी ओळखलं की देव आपल्या सर्वाच्या अलिप्त आहे. म्हणूनच तो कटेवर हात देऊन उभा आहे डोळे लावून. तर त्याला देवाच्या तटस्थ भूमिकेचं वर्णन तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये करतात की तुका म्हणे नेत्री केली ओळखणं, तटस्थ ते ध्यान विटेवरी, मला तुमचं काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ भोगणे आहे. तुम्ही चांगलं कराल चांगलं होईल, वाईट कराल वाईट होईल. माझं ते प्रकाश देणं जसं त्या ट्यूबलाईटचं काम आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यामध्ये. तर या पद्धतीनं आपला भाव असला पाहिजे. ईश्वरावरही आपली जी श्रद्धा आहे किंवा आपला जो भाव आहे, देरे हरीन खाटल्यावरी की देवा मी तुला अमुक मला पोरग होऊ दे, जाऊन माझी इस्टेट वाढवू दे, जाऊन मला जाऊ, हे सर निषिद्ध आहे. हे काही भक्ती नव्हे आणि हा काही भावही नव्हे. शुद्ध भाव तो आहे की आपली प्रथम आपण आपली उन्नती साधली पाहिजे, आणि ईश्वराच्या विषयी आमचा भाव शुद्ध असला पाहिजे. देवानं भगवंताच्या अनेक ज्या आता कुठं विठ्ठल म्हटलं, मग अशी मी तुमच्याशी बोललो की तुकाराम महाराजांना मोठा एक सुंदर प्रश्न केला. तो
तो सर्वांना चिंतनीय आहे. जेवढे भगवत भक्त असतील त्यांना तो चिंतनीय. ते म्हणतात पुंडलिके काय केले, प्रश्नार्थक चिन्ह आहे. पुंडलिके काय केले हे सारे आम्ही जे आता हे आम्ही वारकरी असो, भगवत भक्त असो, पंढरपूरचे वारी करणारे असो, नसो मंडळी भक्त असो, या साराईला हा प्रश्न आहे. पुंडलिके काय केले असं तुकाराम महाराज. आणि पुढे म्हणतात ते परब्रह्म उभे ठेले. असं पुंडलिकानं काय केलं की परब्रह्म त्याच्या त्या दरवाज्यात त्या विटेवर उभं झालं. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शोधता आलं पाहिजे. आमचा भाव जर भेटलाय की आई बाप केवळ काशी, आई बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आपले आई वडील जर आपण तीर्थरूप लिहितो ना पत्रात, आता पत्र बंद झाले. आमच्या काळामध्ये पत्र होते की तीर्थरूप बाबा आई नमस्कार वगैरे वगैरे. तीर्थरूप म्हणजे काय, ते तीर्थरूप म्हणजे ते तीर्थच आहेत असा त्याचा अर्थ होता. ते आम्हाला पत्र लिहिण्यापुरतंच माहिती आहे फक्त. आता तेही माहीत नसेल नवीन लोकांनी की पत्रात तीर्थरूप लिहित म्हणून. आता मोबाईलच आहे. तीर्थरूप म्हणजे प्रत्यक्ष तीर्थ आपल्या घरामध्ये आपले आई वडील आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात. अभंग तुकाराम महाराजचाच आहे तो. आई बाप केवळ काशी तेणे न जावे काय केले. हा भाव, हा केवढी मोठी निष्ठा पुंडलिकाची. बरं पुंडलिकाने काही अभंग केले काय, बरं काही कीर्तन केले काय, काय देवाचं नामस्मरण करता करता तर माती तोडतो नाचे फक्त पांडुरंग पांडुरंग विठ्ठल, याच्यापेक्षा काही नाही. आणि संध्याकाळी आपल्या आई वडिलांची सेवा करे. भगवंत त्यांना प्रसन्न झाला पुंडलिकांना. आणि निष्ठा मग केवढी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. त्याच्या आई वडिलावर केवढी निष्ठा. देव म्हणते महावर्ष तुम्ही निष्ठा ठेवाच कुठे देवाचं म्हणणं आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलावर निष्ठा ठेवली तर मी आहो ना, तुमची आई वडील मीच हो ना. हे कुठं समजलं आम्हाला. पण देवा हे घ्यावी त्याच्यावर उभे राहा, माझं हे काम झाल्यानंतर मी येतो. ते काम पुंडलिकाचं संपलंच नाही. पुंडलिक त्याच्याजवळ गेला नाही आणि देव त्याच्यासाठी पुंडलिकासाठी असे तिष्ठत अजून उभा आहे, अजूनही तिष्ठतच उभा आहे म्हणते आमचे संत सांगून राहिले. तर हे आम्हाला कळलं पाहिजे. ही निष्ठा, ही जागृती, अशा प्रकारचा शुद्ध भाव आमच्या मनामध्ये जर झाला तर आम्हाला देव भेटणे म्हणजे आम्ही देव होणे शक्य आहे. देवत्व आमच्या ठिकाणी येणे शक्य आहे. म्हणून आमच्या संतांनी जनाबाईचा तो अभंग आहे, त्याचं एक पहिलं चरण आहे की देव भावाचा भुकेला. तर भगवंताला सांगण्याचं तात्पर्य आहे की भगवंताला तुमच्या शुद्ध भावने, शुद्ध भावाचीच भूक आहे. इतर तुम्ही काही करत असाल तर त्याला विरोध नाही, पण ते काही मोठं देवाला आवडत नाही असं याच्यातून सिद्ध. मग तुम्ही नारळ फोडा, अगरबत्त्याला घंट्या वाजवा, देवाले सोन्याचा मुकुट बसवा, हिरे बसवा आणि मोठ्या मोठ्या शाला त्याच्या अंगावर टाका, अधिकी करा, चाट्या करा. त्याचं बरं झालं की पंढरपुरात तो धिंगाणा नाही. ते दंडन मुंडन चाट्या ते काय ते नाही आहे आमच्या पंढरपुरामध्ये. दुनियाभराचा तितंबा. तर ते देवाला पहिल्या नंबरामध्ये तुमचा शुद्ध भाव हवा आहे. आणि तो शुद्ध भाव आपल्या सर्वांच्या ठिकाणी नांदला पाहिजे. आमच्या सर्व संतांनी ग्रामगीतेत या बाबतीत खूप सुंदर विचारवंदनेने महाराजांनी मांडले आहेत. तर आपण ते सर्व आणि आपली भावसिद्धी भगवंताच्या चरण अशी भगवान पांडुरंगाच्या चरणाशी प्रार्थना करतो. आणि आजचे देव भावाचा केला या बाबतीतचे माझे 2 शब्द संपन्न करतो. वाणे जय.